आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते। अमोल मिटकरींवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेच्या 13 जणांना जामीन देण्यात आलेला आहे। काल अकोल्यामध्ये मिटकरींवर आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत मनसैनिकांनी राडा केला। 13 जणांविरोधात मिटकरींनी सिव्हिल लाईन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। 13 पैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। अकोला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मिटकरी यांनी 13 मनसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली होती। जयेश जगड आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। जयेश, मिटकरींवर हल्ला केल्याप्रकरणी आता अटक केल्यानंतर तिघांना जामीन मिळालेला आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती। आणि या प्रकरणी अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता आणि यानंतर पोलिसांनी 4 पथक नेमले होते आरोपींना अटक करण्यासाठी। आणि या पथकानं आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली होती आणि त्यांना आज न्यायालयात हजर केलं होतं। आणि अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने आज जिल्हाध्यक्ष मनसेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडके यांचं जामीन अर्ज आज मंजूर केलेला आहे आणि तिघांनाही जामीन दिलेला आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।